समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सध्या डाकू आणि लुटेऱ्यांचं राज्य आहे हे समजून देखील कोणाला सजा दिली जात नाही, कारण सत्ता त्यांच्याकडे आहे। सत्ताधारी देवाचा बाजार मांडून सत्तेकडे जात आहेत। यंदाची निवडणूक लाडक्या बहिणींमुळे नाही तर मतांची चोरी करून जिंकलेली आहे। त्याशिवाय 132 येतात काय? निवडणुकीचा निकाल आला तेव्हा महाराष्ट्रात कुठेही जल्लोष झाला नाही। मग ही मते कुठून आली असा सवाल करत मतांची चोरी करून मिळवलेली ही सत्ता राहुल गांधी लवकरच हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहेत असे सांगून सत्ताधाऱ्यांकडे विकास दृष्टी नाही, जात धर्माच्या नावावर फूट पाडणारे हे महायुतीचं सरकार असल्याचा घणाघाती हल्ला आमदार विजय वडेट्टीवार यांनी कडेगाव येथे बोलताना केला। ते कडेगाव येथे आयोजित डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब लोकतीर्थ वर्षपूर्ती समारंभावेळी बोलत होते। पुढे बोलताना ते म्हणाले की मतांची चोरी करून भाजप सत्तेत आली आहे। जनतेला जात धर्माच्या नावावर भडकावले जात आहे। आरक्षणाच्या प्रश्नावर समाजात फूट पाडून महाराष्ट्राचे भविष्य धोक्यात घेतले जात आहे। मराठा ओबीसी मराठा धनगर असा वाद निर्माण केला जात आहे। उद्योगधंदे गुजरातला पळवले, राज्यावर 10 लाख कोटींचे कर्ज केले, तरी शेतकरी तरुण गरीब यांच्या जीवनात अंधारच आहे। अशा शब्दात विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे। महाराष्ट्राचा डीएनए काँग्रेसचा आहे। देशाची दुर्दशा झाली आहे। यूपीचा मुख्यमंत्री टेबलावर संविधान नाही तर मनुस्मृती ठेवतो। देवाचा बाजार मांडून सत्तेच्या गादीपर्यंत पोहोचण्याचे षडयंत्र रचले जात आहे। यांचे विचार देश तोडणारे आहेत आणि आपले विचार देश जोडणारे आहेत। सर्व धर्म समभाव सांगणारे संविधानाला धोका होणार नाही अशा शक्तींना येथे जागाही मिळणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला काम करावे लागणार आहे। मत चोरी करून जिंकून आलेल्यांना येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जागा दाखवून द्यावी लागेल। जबाबदारी म्हणून महाराष्ट्रातील विचार काँग्रेसी विचार आहे। जसा पलूस कडेगावचा विचार या मातीमधला डीएनए काँग्रेसचा आहे, तसाच महाराष्ट्रातला डीएनए सुद्धा काँग्रेसचा आहे। फक्त आपल्याला पाऊल पुढे टाकायचं आहे आणि आडनावात कदम आहे। कदम म्हणजे पाऊल। तुम्ही जोरानं टाका पाऊल। कदम से कदम मिलाते चलो, महाराष्ट्र की सत्ता लाने के लिए आगे बढ़ो। हा सल्लाच आमचा तुम्हाला आहे। तुमचं पाऊल जेवढं जोरानं पडेल तेवढी सत्ता आम्हाला जवळ येताना आम्हाला बघायला मिळेल। आम्ही तर इतके वर्ष झालेच आमदार म्हणून काम करतोय नाश्ता। कोणती लाट आली तरी आम्हाला काही फरक पडत नाही। पण आता आम्हाला वाटतं की महाराष्ट्राच्या अनेक वर्ष या मातीतला गुण आहे, राजकारणातला गुण आहे, समाजसेवेचा गुण आहे आणि लोकांसाठी समर्पित भावना सुद्धा फार मोठी आहे। म्हणून आपल्याकडून ही अपेक्षा व्यक्त करताना एक विविधतेमध्ये एकता आणि सर्व धर्म समभाव हा जोपासून तुम्ही काम करतात। एक संविधान जे देशाचं आहे, जो एक आपला लीडर आज लढतो आहे, काय दुर्दशा आहे देशाची। एक मुख्यमंत्री यूपीचा आपल्या टेबलवर संविधान ठेवत नाही तर दुसरं पुस्तक ठेवतोय। आता मी म्हणू शकत नाही, पुन्हा त्याला वेगळं म्हणतील, मनुस्मृती ठेवून काम करतोय। आणि सत्ता आणि धर्म हे वेगळे वेगळे आहेत। तुमच्या आमच्या मनामध्ये देव आहे। आम्ही हाताला हे कंगण मानलंय, मंदिरात जातो म्हणून आहे, आस्था आहे, प्रेम आहे। आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात नेहमी, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव। देव अशानं भेटायचं नाही रे। देव काय बाजारचा भाजीपाला आहे काय? हा देव कुठे? जिथे भाव आहे तिथे देव आहे। परंतु देवाचा बाजार मांडून सत्तेच्या गादीपर्यंत पोहोचण्याचं षडयंत्र आता सुरू आहे। काय म्हणावं? त्यात आपले विचार हा देश, यांचे विचार देश तोडणारे आहेत आणि आपले विचार देश जोडणारे आहेत। त्यामुळे या सर्व धर्मसमभाव किंवा या संविधानाला धोका निर्माण होणार नाही आणि निर्माण करणाऱ्या शक्तीला इथे कुठेही जागा मिळणार नाही। अशा पद्धतीनं आपल्याला पुढे काम करावं लागेल। यासाठी आपण पुढे यावं अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो।
आणि काय हम लोग डरने वाले नहीं है. दम है. कोणी सत्तेचा मुकुट तिथे बसणाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. सत्ता ही कायमची नसते. इंदिराजींना सत्तेतून जावं लागलं, ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या नेहरूजींना जावं लागलं. पण जी आत्ताची सत्तेची गरमी आहे ती मरतपर्यंत आहे. मिळे आहोत सत्तेवर आहोत अशा पद्धतीचं वागणं आहे, हे फार चुकीचं आहे. पण ती केवळ काय झालं, लाडक्या बहिणींना पुढं करून निवडणूक जिंकण्याचा ते चेहरा दाखवला. काय सांगितलं लोकांना की आमची निवडणूक लाडक्या बहिणीमुळे जिंकली, लाडक्या बहिणीला मदत केली. महाराष्ट्राची निवडणूक लाडक्या बहिणीनं जिंकली नाही तर मताची चोरी करून जिंकलेली आहे, हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. ते राहुलजींनी सिद्ध करून दाखवलं आहे. मताची चोरी केल्याशिवाय होऊच शकत नाही. 132 येतात काय आम्ही पाहिलंय. ज्या वेळेस निवडणुकांचे निकाल आलेत, सरकार गठन झालं आणि त्यावेळेस कुठेही महाराष्ट्रामध्ये जल्लोष नव्हता, महाराष्ट्रामध्ये कुठेही मिरवणुका निघाल्या नाहीत. मग मतं कुठून दिली, आलीत कुठून? तर ही मताची चोरी करून मिळवलेली सत्ता आहे. आता राहुलजी म्हणालेत की मी कुठला बांब फोडतो म्हणाले, हायड्रोजन बांब फोडतो म्हणालेत. तो हायड्रोजन बांब लवकर फुटणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, खचू नका. सत्ता ही सर्वोच्च नाही. आणि विश्वजितजींकडे मी पाहिलंय, सत्तेपेक्षा सेवेला महत्त्व देणारा नेता म्हणून मी विश्वजित काम करतोय, याचा आम्हाला अभिमान. काय कधी चिंता नाही. आणि जे करायचंय ते बिनधास्तपणे करायचं ही भूमिका ठेवून. कधीच साहेबांनी पाहिली नाही, पतंगराव साहेबांनी कधी ती भूमिका स्वीकारली नाही. जात पात धर्म पंथ जो दरवाजा जाईल त्याचं काम करण्याचं काम केलंय, त्याचे प्रश्न सोडवण्याचे काम साहेबांनी केलंय. पण आज आम्ही एकमेकाशी झुंजून सत्तेची पोळी शेकण्याचं काम आम्ही करतोय. हे महाराष्ट्रामध्ये आत्ताचं चित्र आहे. मराठा वर्सेस ओबीसी, धनगर वर्सेस मराठा आदिवासी, कधीही नव्हतं हे. इतके वर्ष काँग्रेसची सत्ता होती. पहिल्या निवडणुकीमध्ये धनगरांना आम्ही आदिवासींचं आरक्षण देऊ म्हणून सांगितलं, शपथ घेतली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिवरायांची शपथ घेतली. कशाला करताय? खाजगीकरण करून सर्व जागा कंत्राटी पद्धतीनं भरताय आणि आरक्षणाचं भूत डोक्यावर ठेवून त्यांची डोकी भटकवण्याचं काम करताय. ते तर त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या डोक्यामध्ये धर्म घातला जात आहे, जात घातली जात आहे. कारण हाताला काम देऊ शकत नाही म्हणून त्याच्या डोक्यामध्ये धर्म आणि जात घालून त्या माणसाला, त्या तरुणाला भरकटण्याचं काम सुरू झालेलं आहे. देश खड्ड्यात गेला आहे, राज्य खड्ड्यात गेलेलं आहे. 10,41,000 कोटीचं कर्ज झालंय राज्यावर. 10,41,000 कोटीचं. 2014 मध्ये सरकार सोडलं आम्ही, 2,55,000 कोटीचं कर्ज होतं. कंत्राटदारांचे पैसे देऊ शकत नाही, सिंचनाला पैसे नाहीत, गरीब बिचाऱ्या त्या अंगणवाडी सेविकेला 4-4 महिन्याचे पैसे देऊ शकत नाहीत, पोलीस पाटलाचं मानधन देऊ शकत नाही, ओढी काढून ओव्हरड्राफ्ट काढून पगार द्यावे लागतायत. एवढा भिकारी आणि कंगाल राज्य महाराष्ट्राला करून ठेवण्याचं पाप केलं आहे. काय होईल उद्या महाराष्ट्राचं? कुठे नेऊन ठेवणार आहे महाराष्ट्र? परिषदा, नगर परिषदेच्या निवडणुका. कारण मत चोर सापडले आहेत, त्यांनी डाका टाकला, हेही सिद्ध झालं आहे. पण चोरांना आणि डाकूंना, लुटाऱ्यांना सजा देऊ शकत नाही. कारण सजा देऊ शकत नाही यासाठी, सजा होऊ शकत नाही यासाठी, कारण सत्ता त्यांच्याकडे आहे. पण सजा देण्याची वेळ आता आली आहे. काही का प्रमाणात असेल, तुम्ही PCR नको पण MCR घेता येईल. त्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये तुम्हाला ताकदीनं उभं राहावं लागेल आणि एक एक जागा जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा नगर परिषद असतील
त्या जिंकून आणाव्या लागेल आणि चोरांचा बदला घेण्याची ही संधी आहे, ही संधी सोडू नका अशी अपेक्षा व्यक्त करतो। क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।